आज 12 मार्च 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडीची माहिती घेऊ. प्रथम आपण पाहिलं असता सकाळी मार्केट आपल्याला साधारण ओपन झाल्यापासून सलग आपल्याला 12 वाजेपर्यंत मार्केट हे जवळजवळ 22,300च्या लेवल पर्यंत येऊन तिथून परत त्याच्यात चांगली आपल्याला रिकव्हरी आलेली दिसत आहे. साधारण कालच्यापेक्षा फक्त 27 अंकाने आपलं मार्केट आज मायनस दिसत आहे, पण ओव्हरऑल खाली जवळजवळ 150 ते 200 पॉईंट पर्यंत जाऊन आलेला आहे. प्रामुख्याने आज त्याची आता कारण आपण थोडेफार पाहू. कारण आज निफ्टी आयटी मध्ये सुद्धा आपल्याला एक न्यूज खराब होती. मॉर्गन स्टॅनलेने त्यांचं वेटेज कमी केलेलं आहे, ओव्हरवेटचं इक्वल वेट असं केलेलं आहे. त्याचं डिटेल आपल्याला आय टी सेक्टर बद्दलच्या न्यूजची एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आणि पाहिलं असता निफ्टीमध्ये आपल्याला वेटेज इन्फोसिसचं आपल्याला दिसत आहे इथं 27.85%, TCSचं 22.84%, सेलटेक 11.8%, टेक महिंद्रा 9.79%, विप्रो 7.73, पर्सिस्टंट सिस्टम 6.15, कोफोर्ज 5.81, L&T माइंट्री 4.47, एम्फासिस 2.91 आणि L&T टेक्नॉलॉजी 1.17. निफ्टीतले वेटेज फार महत्वाचं असतं आपल्याला, त्यामुळं निफ्टीतले वेटेज स्टॉक समजतात. त्यामुळे निफ्टी आपल्याला एकदमच खाली कोलॅप्स होऊन परत ती रिकव्हरी आली. त्याच्यात आता आपल्याला एक एक सेक्टर मध्ये, जसं आता ऑटो सेक्टर टेरिफमुळे गेल्या वेळेला खराब दिसत होतं, त्याच्यानंतर मेटल, आता आज आपल्याला आय टी निफ्टीवर एक डेंट बसलेला दिसत आहे. ओव्हरऑल त्याच्यानंतर मार्केटमध्ये रिकव्हरी आलेली आहे. बरेचसे स्टॉक सक्षम होते खेचायला, आपल्याला 2 चार्ट दिसत आहे. ओव्हरऑल मार्केट आपल्याला जेवढं गेलं ते खाली त्याचं रिकव्हरी चांगली आलेली दिसलेली आहे. टाटा मोटर्स वगैरे, जिओ फायनान्स, बऱ्याच दिवसांनी आपल्याला ITC इत्यादी स्टॉकने आपल्याला सरळ निफ्टीला चांगलं बळ दिलेलं दिसत आहे. त्यामुळं मार्केट अजूनही स्ट्रॉंगच आहे. बाकी बरेचसे डाटा आहेत. आज IIP डाटा येणार होता जानेवारीचा, तो आज चांगला आलेला आहे. 5% साधारण, गेल्या वेळी 4.6 होता. त्याच्यानंतर आता पॉझिटिव्ह मध्ये आपल्याला आजचा इकॉनॉमिक डाटा मध्ये कॅलेंडर मध्ये क्रूड आलेला आहे. साधारण विकली क्रूड स्टॉक आपल्याला फोरकास्ट होता 2.1 मिलियन, पण त्याच्या डबल आलेला आहे. म्हणून इथं क्रूड घटणार याच्यासाठी हे रेड कलर मध्ये क्रूड साठी ही निगेटिव्ह बातमी आहे, पण आपल्या मार्केटसाठी फायदेशीर बातमी आहे. त्यामुळं त्याचा आपल्याला क्रूड घटण्यासाठी फायदा होईल, आणि क्रूड घटलं की आपल्या मार्केटला अनेक पॉझिटिव्ह गोष्टी येतात, कारण बऱ्याच इंडस्ट्रीचं रॉ मटेरियल क्रूड असतं. त्यामुळं आपल्याला कोणते शेअर घ्यायचे, काय करायचं याचं स्वतः डायरेक्शन घेता येते. दुसरं, आज आपण आत्ताच बघितलं IIP डाटा, इंडियन इंडस्ट्रियल प्रोडक्शन. त्याच्यानंतर येणाऱ्यामध्ये आता साधारण आपल्याला क्रूड ऑइल इन्व्हेंटरी एक येणार आहे विकली, की आता एक 19 मिनिटांनी अजून इथं दिसेल असं दाखवते. आल्यानंतर आपण पाहू. ओव्हरऑल क्रूड जर खाली राहिलं, बाकी फॅक्टर बघू आपण आता. साधारण आज इंडिया विक्स पाहिला असता, तो पण खाली आहे. उद्या एक्सपायरी आहे आपली 13 तारखेला गुरुवारी. त्याच्यानंतर नेक्स्ट मंथला आता आपल्या एक्सपायरी सगळ्या सोमवारी चालू होणार आहेत. आणि दुसरं पाहिलं असता, डॉलर इंडेक्स सुद्धा फारसा काही चालत नाही आहे. US डॉलर स्टेडी राहिलेला आहे, फार वाढत नाही आहे. मार्केट जरी घटलं आपलं तरी मामूली 0.3 पैशाची बढ़त दिसत आहे. त्याच्यात 87.187 रुपये आहे US डॉलर. क्रूड साधारण 67.26 डाटाच्या आधी $1,000 प्लस दिसत आहे, पण इन्व्हेंटरी आल्यानंतर क्रूड मध्ये काय होईल सांगता येत नाही. नुकतंच आपण आता विकली स्टॉक बघितलेला आहे, इन्व्हेंटरी डबल आलेली दिसत आहे.
त्याच्यानंतर आज सेन्सेक्स पाहिला असता आपण 72 अंकांनी घटलेला आहे. 74,029.76 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 72 अंकाची घट झालेली आहे. निफ्टी पाहिली असता 22,470.50 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 27 अंकाची घट झालेली आहे. बँक निफ्टी आपल्याला 48,056.65 ने बंद झालेली दिसत आहे. त्याच्यात 202 अंकाची वाढ झालेली आहे. आपल्याला बँक निफ्टीमध्ये आज पाहिलं असता HDFC वगैरे स्ट्रॉंग दिसत होते. आपण आता लोजर गेनर्स मध्ये पाहणार आहोत. प्लस इंडसइंड बँकेचं पण थोडंसं कालचं घटायचं थांबवून आता ते थोडंसं आज गेनर मध्ये आलेलं दिसत आहे. आपण टॉप गेनर मध्ये पाहू. आज हा इंडसइंड बँकच आपल्याला सुरुवातीला आलेली दिसत आहे. कोणतेही स्टॉक स्वतः व्यवस्थित अभ्यास केल्याशिवाय वाढले म्हणून किंवा लुजर मध्ये आले म्हणून त्याच्यात गुंतवणूक करणं योग्य नसतं. आपण त्याचं व्यवस्थित फंडामेंटल बघायला शिकलं पाहिजे आणि मार्केटमध्ये महत्त्वाचं फॅक्टर काम काय करते तर त्याचे सेल्स, त्याचं प्रॉफिट आणि बिझनेस मॉडेल आणि त्या सेक्टरची ग्रोथ हे मुख्य फॅक्टर आपण अभ्यास केले पाहिजे. गेनर्स मध्ये आपण पाहिलं असतं आज इंडसइंड बँक, टाटा मोटर, कोटक बँक, बजाज फायनान्स, HDFC बँक, ITC, सन फार्मा, बजाज फिन्सर्व, आयशर मोटर, रिलायन्स, ट्रेंट, सिप्ला, अल्ट्राटेक सिमेंट, BPCL, ब्रिटानिया, कोल इंडिया, M&M, महिंद्रा अँड महिंद्रा, अपोलो हॉस्पिटल, बजाज ऑटो, पॉवर ग्रिड साधारण आपल्याला गेनर्स मध्ये इत्यादी शेअर दिसलेले आहेत. आता लुजर मध्ये पाहू आपण. आज आपण IT निफ्टीचं जे आत्ताच पाहिलं आपलं ओव्हरऑल अमेरिके मार्केटवर आपलं IT कंपन्यांचा सेल्स डिपेंड आहे. दुसरी गोष्ट IT मध्ये डिपेंडन्स तिकडं जरी असला तरी पर्सेंटेज ऑफ जर त्यांचं सेल्स बघितलं तर 70 ते 80% अमेरिकेकडून येत आहेत. दुसरे म्हणजे कंपन्यांचे जे IT बजेट आहेत फॉरेन कंपन्यांचे ते त्यांनी थोडेसे कमी केलेले आहेत. तिसरी गोष्ट नवीन आपल्या कंपन्यांना डील कुठल्या मिळालेल्या नाहीत किंवा त्या डील जिंकण्यात ते अपयशी राहिलेले आहेत. त्यामुळं सॅच्युरेशन झालेलं आहे. स्टेबल असा परफॉर्मन्स आहे. त्यामुळं फार अशी दोरी न दिसल्यामुळं ते परफॉर्मन्स किंवा आहे तोच रिपीट दिसल्यामुळं थोडंसं त्याचं मॉर्गन स्टॅनलेने रेटिंग कमी केलं आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसत आहे. परफॉर्मन्स कमी झाला की काय होतंय त्याचं चांगलं उदाहरण आहे ते. सतत आपण आपल्याला एखादं यश मिळालं तर ते चुकून मिळालं असं लोक समजत असतात. त्यामुळं आपलं रेकॉर्ड स्वतः आपण मोडत जावं लागतं. नवीन नवीन यशाचे पायरी किंवा रिझल्ट द्यावे लागतात. तेव्हा आपण परफॉर्मन्स मध्ये राहत असतो. तसंच कंपन्यांचंही असतं. त्यामुळं आपल्याला सतत त्यांचं ग्रोथ आणि सेल्स किंवा त्यांचे ऑर्डर बुक हे पाहिल्यानंतर आपल्याला समजत असतं की कंपनीची ग्रोथ चालू आहे किंवा वाढत आहे. त्यानंतर आता आपल्या विषयाकडे येऊ. लुझर मध्ये इन्फोसिस, विप्रो, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, HCL टेक, TCS, एशियन पेंट, टाटा कंझ्युमर, ॲक्सिस बँक, ONGC, हिंदुस्तान लिव्हर, अदानी पोर्ट, SBI, स्टेट बँक, भारती एअरटेल, टायटन, डॉक्टर रेड्डी, HDFC लाईफ, हिरो मोटरकॉप, हिंदाल्को, JSW स्टील इत्यादी आपल्याला लुजर्स मध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर आपण ग्लोबल मार्केट पाहू. आज ग्लोबल मार्केटमध्ये डाव जोन्स आता आपल्याला साधारण 138 अंकाने मायनस दिसत आहे. S&P मध्ये 22 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. नॅसडॅक मध्ये थोडी रिकव्हरी दिसत आहे आपल्याला 195 अंकाची, 239 अंकाची रिफ्रेश झालेला आहे. युरोपियन मार्केटमध्ये आपण पाहिलं असता ब्रिटन TSC जे आहे एक्सचेंज ते आपल्याला 31 अंकाने प्लस दिसत आहे. फ्रान्स जे आहे ते आपल्याला 53.69 दिसत आहे वाढलेलं. डॅक्स जर्मनी 370 पॉईंट वाढलेलं दिसत आहे.
गिफ्ट निफ्टी आपल्याला 49 पॉईंट मामूली मायनस दिसत आहे. बाकी मार्केट आपल्याला जपान, हँगसेंग जे आता बंद दिसत आहेत. चायना. आपण आता आज सेक्टर इंडायसेस पाहू. सेक्टरमध्ये आज कोणते सेक्टर मुख्य खबर आपल्याला त्या सेक्टरची पाहिलेलीच आहे. आपण आय टी सेक्टरला डेंट आलेला आहे. आज ऑटो सेक्टरमध्ये थोडी पडत दिसत आहे. आज 101 अंकाने वाढलेला दिसत आहे. त्याच्यात आपल्याला प्रामुख्याने टाटा मोटर, भारत फोर्ज, अपोलो टायर, मदर सुमी एमआरएफ, आयशर मोटर, बालकृष्ण इंडस्ट्रीज, एम बजाज ऑटो इत्यादी वाढलेले दिसत आहे. आय टी मध्ये पाहिलं असता आपण आज 1000 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. मेजर स्टॉक मध्ये आपण एल एन टी, इन्फोसिस, एल एन टी माइंट्री, आता आपण जसं वेटेज बघितलं ते स्टॉक प्रामुख्याने घटलेले दिसत आहे. पी एस यू बँक मध्ये आपण पाहिलं असता 63 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपल्याला 124 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. आता ह्या सेक्टर इंडेक्स मध्ये आपण पाहत असताना प्रत्येक सेक्टरला काही ना काही कारणाने डेंट बसत आहेत. त्याच्यात ज्या कंपन्या फिल्टर होऊन येतील त्या आपल्याला उलट इथून पुढे गुंतवणूक करण्यासाठी फार चांगली गोष्ट घडत आहे. या पडझडमध्ये आपल्याला चांगले स्टॉक मिळत आहेत की ज्याच्यात खरी स्ट्रेंथ आहे. ते स्टॉक याच्यात शिल्लक राहतील. त्यामुळे आपली गुंतवणूक इथून पुढे होणारी फार चांगली आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे आपण त्याच्यावर थोडासा अभ्यास करून लॉंग टर्म साठी जर गुंतवणूक करत गेलो एक छोट्या छोट्या टप्प्यात तर आता मार्केटमध्ये हे जे उलाढाल चालू आहे किंवा फार मोठे स्पाइक्स आहेत त्याच्यात आपल्याला फायदेशीर किंवा चांगल्या कंपन्या शोधण्यास फार मोठी मदत होते. निफ्टी फार्मामध्ये पाहिलं असता आपण 91 अंकाची वाढ झालेली आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असता आपल्याला 5 अंकाची वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण मेटल सेक्टर मध्ये आपल्याला 43 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला रियालिटी मध्ये 13 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपण आपल्याला निफ्टी मीडिया मध्ये 22 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहू आता निफ्टी एनर्जी मध्ये आपल्याला 72 अंकाची घट झालेली दिसत आहे. सॉरी वाढ झालेली दिसत आहे. आपण नुकताच थोडीशी इन्व्हेंटरी बघितलेली आहे. ऑइल कंपन्या येतात एनर्जी मध्ये साधारण कुठलंही आपलं टीप वगैरे नसतं पण कोणत्या सेक्टरची कशाला फायदा होतोय आपल्याला उद्या काय करता येईल यासाठी आपण थोडंफार बघत असतो. त्या न्यूज कशा काम करतात ते आपल्याला लक्षात येते. आज ऑइल कंपन्यामध्ये IOC, रिलायन्स वाढायला दिसत आहेत आपल्याला. साधारण आपण क्रॉस चेक का करत असतो की आपण जे माहिती बघत असतो ती बरोबर आहे का, त्याचा रिझल्ट बरोबर येते का, आपले डायगोनोज बरोबर झालेत का, तर आपल्याला प्रॉफिट मिळण्याची शक्यता वाढत असतात. निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहिलं असता आपण 173 अंकाने वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपण त्याच्यात फ्लॅट दिसत आहे, 6 अंकाने घट झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आज चे फिगर आलेले आहेत का पाहू. त्याच्यानंतर आज अजून रिफ्रेश झालेली दिसत नाहीत आपल्याला. फंड ऍक्टिव्हिटीचे फिगर आपल्याला आता सध्या अवेलेबल दिसत नाही. तरी पण आपण बघायला शिकलेलो आहे. जेव्हा अवेलेबल होतील त्या वेबसाईट ह्या सगळीकडे फ्री अवेलेबल आहे. आपण शिकणं हा एकमेव हेतू आहे. आता आपल्याला इथं NSE वेबसाईटला सगळीकडे ते डिक्लेअर करावं लागतं. त्यामुळे कोणतेही आपण हिडन डाटा कुठले असं काही घेत नसतो. ओव्हरऑल आपल्यासाठीच ते दिलेलं असतं. आपण फक्त कुठं जाऊन वाचायचं हे माहिती आणि आपलं काम आहे की सगळ्यांना फक्त शिकवणे. काही यात आपल्याला हे नाही आहे की त्याच्यातून कुठले क्लासेस घेणे, कोर्स चालवणे, पैसे मिळवणे असलं काही उद्योग करायचे नाही आहे. प्रत्येकानं स्वतंत्र आपापली गुंतवणूक स्वतःच्या बुद्धीनं तज्ञांचा सल्ला घेऊन करायची असते. आता आज 12 मार्चला आपण डोमेस्टिक फंड मध्ये पाहिलं असतं 11,000
803.42 आपल्याला खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्यातून 10,293.07 इतक्या कोटीची आपल्याला विक्री केलेली दिसत आहे. त्याच्यानंतर नेट व्हॅल्यू पाहिली असता 1510.35 कोटीची आपल्याला नेट बाईंग फिगर दिसत आहे. डोमेस्टिक फंड बाबतीत आपण म्हणायचं झालं तर जेव्हा जेव्हा FI ची सलग विक्री येते तेव्हा तेव्हा त्याने जे सलग 4 ते 5 महिने 26,000 निफ्टी पासून रोज जे त्यांना सपोर्ट दिल्यासारखं केलं होतं त्याचा रिझल्ट आपण बघितला असता. आज बऱ्याच SIP लोक बंद करायला लागलेत. म्युच्युअल फंडनी साधारण त्यांना पडून जर विक्रीच करायची होती तर सपोर्ट न करता जी काही पडझड झाली असती तर आपण साधारण जनरल इन्व्हेस्टर किंवा छोटा इन्व्हेस्टर त्यात ट्रॅप झाला नसता. जी काही 26,000ची निफ्टी एका महिन्यातच 22-24,000 झाली असती तर काही फरक पडत नव्हता. पण 5-6 महिन्यात लोकांना आज रिव्हर्सल येईल, उद्या रिव्हर्सल येईल ह्या आशेमुळे सगळ्यात मोठं नुकसान म्युच्युअल फंडने केले असं म्हणता येणार नाही. पण त्यांनी ते पुढं थांबवून घेणं किंवा बाजारला सपोर्ट देणं हे कितपत योग्य आहे तो त्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ते पैसे आपण SIP केलेले भरलेले पैसे असतात. त्याची कसं ट्रीट करायचं, त्यांनी खरेदी थांबवली असती तर पडझड येऊन गेली असती आणि आपल्या पैशाने आपण अडकलो नसतो साधारण. त्यामुळे SIP मधून लोक बाहेर निघताना दिसत आहेत. पण अशा वेळेला निघणं योग्य नाही. आता जे व्हायचं ते होऊन गेलंय. पण त्याचं चिंतन करणं किंवा काय झालंय हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारण त्याच्यानंतर आपण आता आपल्या विषयाकडे पाहू. फंड ऍक्टिव्हिटी मध्ये फॉरेन इन्स्टिट्यूटने 13,088.94 कोटीची खरेदी केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट 14,716.55 कोटीची विक्री केलेली आहे आणि 1627.61 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता आपण याच्यात इंडेक्स फ्युचरचे काय आकडे रेफरन्स झालेत तर पाहून झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहिलं असता FI ची आपल्याला इंडेक्स फ्युचरमध्ये आज निफ्टी 50च्या फ्युचर्समध्ये 1190.84 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता 348.14 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 8.66 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 0.74 कोटीची आपल्याला खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट मध्ये 50 मध्ये पाहिलं असता 10.72 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. आज आपण इंडेक्स ऑप्शन मधल्या फिगर पाहू. निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये 4,281.69 कोटीची नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी बँक मध्ये पाहिलं असता निफ्टी बँकच्या ऑप्शन मध्ये 2,752.49 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 154.70 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये पाहिलं असता 856.98 कोटीची आपल्याला नेट विक्री केलेली दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये पाहिलं असता 20.65 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. आता आपण स्टॉक्स मध्ये पाहू. स्टॉक फ्युचर्स मध्ये आज आपल्याला काय दिसत आहे, 585.87 कोटीची नेट खरेदी झालेली दिसत आहे. आता आपण पाहिलं असता स्टॉक फ्युचर्स मधली खरेदी प्लस F&O मध्ये वाढलेले स्टॉक याचा आपल्याला मेळ लावता येतो. कारण हे जेव्हा आपण लावायला शिकलो तर कोणत्या स्टॉक मध्ये पोझिशन बनलेले आहे, कोणते फ्युचर आज वाढलेले आहेत त्याच्या तिथं आपल्याला खरेदी दिसत आहे. इंडिव्हिज्युअल कोणतेही स्टॉक आपण सांगत नसतो पण आपण ह्याच्यावरून अभ्यास करून ट्रेड करू शकता. त्याच्यातून आपले ट्रेड आणि सुधारतील आणि त्याच्यातून आपलं नुकसान होण्याचं प्रमाण फार कमी होईल. नंतर आपण पाहिलं असता स्टॉक ऑप्शन मध्ये 2,314.23 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. ओव्हरऑल आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आज मार्केटमध्ये. बाकी थोडंसं प्रत्येकाने ह्या वेबसाईट ह्या माहिती स्वतः जाऊन डाटा पाहणे, चेक करणे, स्वतः त्याचा अभ्यास करणे
स्टॉक कसे चालतात आणि रोज ट्रेडिंग केल्यानंतर स्वतःचं लॉग बघणे, काय केले आपण, काय नाही केलंय. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातल्या चुका किंवा आपण आज काय करायला पाहिजे होतं, काय नाही करायला पाहिजे होतं, हे सगळं आपल्याला समजत असतं. ओव्हरऑल त्याच्यावर थोडा वेळ देऊन आपण जर गुंतवणूक केली तर आपल्याला काय अडचण येत नाही आणि आपण पोझिशन ही कमी ठेवणं सगळ्यात महत्वाचं असतं. आता आपण पाहिल्याप्रमाणे बऱ्यापैकी सगळं कव्हर झालेलं आहे. धन्यवाद.